नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. स्टेट बोर्डची आपली सिरीज सुरू होती. याच्यामध्ये आपण पाचवी पासूनचे स्टेट बोर्ड डिस्कस करत होतो. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण नववीचा स्टेट बोर्डचा जो आपला पाठ शिल्लक राहिला होता तो आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. सो नववीचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, त्याचा टॉपिक नंबर 4 आहे. नाव त्याचं आहे द्रव्याचे मोजमाप. ठीक आहे ना. एक एक करून फॅक्ट्स आपण काय करू घ्यायचं का डिस्कस करू आपण. पहिल्यांदा बघतो आपण, इथे तुम्हाला नियम दिसेल. नियमाचं नाव आहे द्रव्य अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. ठीक आहे ना. आता सहसा आपल्या एक्झामला कुणी बघतो आपण की व्याख्या वगैरे विचारल्या जात नाहीये, पण तरी पण व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी असं होईल की तुमच्या एक्झामला काय केलं की ते व्याख्या देतील तुम्हाला, खाली ऑप्शन टाकतील की हा जो नियम आहे तो कोणता नियम आहे. त्या केसमध्ये तुम्हाला व्याख्या विचारलेली नाहीये, पण व्याख्या कोणती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करतो की नियम बघतो. इथं नियम असा आहे बघा, की आता खाली काही वरती काही प्रयोग आपण इथे घेत नाही तुमचं, पण हा इथं बघतोय आपण की रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वस्तुमान व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वस्तुमान सारखेच असते. यालाच काय म्हणतो आपण, द्रव्य अक्षयतेचा नियम. बघा लक्षात घ्या, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर काय आहे तो, तर एखादी कुठली आपण केमिकल रिॲक्शन घेतली तर त्या केमिकल रिॲक्शन, आता बघा आपल्याला चांगलं माहिती सगळ्यांना की केमिकल रिॲक्शन जर कुठली घेतली आपण, रासायनिक अभिक्रिया, त्यामध्ये काही गोष्टी फार कॉमन असतात. पहिली काय, तर इथं म्हटले बघा त्यांनी की रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारक म्हणजेच रिॲक्टंट. समजा एखादं रिॲक्शन घेऊ आपण की ए प्लस बी असं म्हटलो आपण, आणि त्यानंतर त्यात काय बनलं तुमचं, तर ए बी बनलं असं म्हणूया आपण तुमचं. ठीक आहे. मग ए आणि बी जे आहे त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण रिॲक्टंट. बघा नीट समजून घ्या, काय म्हणतो आपण त्याला, रिॲक्टंट किंवा अभिक्रियाकारक म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना. आणि जे त्यापासून बनलं ए बी त्याला काय म्हणतो आपण, प्रोडक्ट किंवा उत्पादित म्हणतो आपण त्याला. सिंपल आहे का, फार अवघड याच्यामध्ये नाहीये. व्याख्या किंवा नियम काय तुमचा, की कुठलीही केमिकल रिॲक्शन घेतली, रासायनिक अभिक्रिया घेतली, तर त्या रासायनिक अभिक्रियामध्ये असणारे जे रिॲक्टंट्स आहेत त्यांचं जे असणारं एकूण वस्तुमान आहे, काय म्हणले, दोघांचे असणारं एकूण वस्तुमान. समजा ए प्लस बी हे जर वस्तुमान काढलं आपण, समजा ते 5 किलो असेल, ते फक्त हायपोथेटिकल घेतो आपण. ठीक आहे ना. तर नियम आहे की त्याच्यापासून बनलेलं जे ए बी नावाचं उत्पादित असेल त्याचं देखील वस्तुमान किती असलं पाहिजे, किंवा किती असतं ते 5 किलो तुमच्या असतं. म्हणजेच काय म्हणतो आपण, तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर किंवा द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतो. सो नियम लक्षात ठेवा. आणि आता बोलल्याप्रमाणे की आपल्या एक्झामला डिरेक्टली तुम्हाला काय विचारतात की व्याख्या विचारत नाहीत, पण व्याख्या दिली असेल तर त्यावरून आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे की व्याख्या नेमकी कोणत्या गोष्टीची आहे. ठीक आहे ना. आता खाली बघतो आपण एक परिचय शास्त्रज्ञाचा नावाचा एक त्यांनी काही कॉलम घेतलाय. आणि या कॉलम मध्ये शास्त्रज्ञ कोण आहेत, तर अनात्मान लॅवेझिये म्हणतो आपण, किंवा काही ठिकाणी त्याला अँटोनी लॅवेझिये देखील म्हणतो आपण. प्रोनाउन्सिएशनचं वेगळं जाऊ शकेल. ठीक आहे ना. महत्वाचं काय बघा याच्यामध्ये, तर त्यांनी ते जे आहे ते फ्रेंच शास्त्रज्ञ होते आणि त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हटलं जातं. फार महत्वाची फॅक्ट आहे. सरळ सेवेपासून बघतो आपण की राज्यसेवा असेल, अशा प्रकारच्या फॅक्ट ज्या आहेत ना त्या विचारले जातात. त्यामुळं आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर अनात्मान लॅवेझिये ओळखलं तुमचे. ठीक आहे ना. आणि रसायनशास्त्राप्रमाणेच जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये पण त्यांनी भरीव कामगिरी केली. विचार करा की तुम्ही राज्यसेवेचा किंवा कंबाईनचा पेपर देताय, त्यांनी वरती काय केलं की क्वेश्चन टाकला की फ्रेंच शास्त्रज्ञ किंवा असं म्हणत की फक्त शास्त्रज्ञ लॅवेझिये अनात्मान लॅवेझिये यांच्यापेक्षाच्या खालील 4 विधानांचा विचार करा म्हटले. आणि खाली ऑप्शन टाकले त्यांनी 4 विधान. तुम्हाला पहिलं विधान आहे की लॅवेझिये जे ते फ्रेंच शास्त्रज्ञ होते. दुसरं विधान आहे की त्यांनी काय केलं की त्यांना आपण काय म्हणतो की आधुनिक रसायनशास्त्राचं काय म्हणतो आपण, त्यांना जनक म्हणतो आपण. तिसरं ऑप्शन आहे की त्यांनी काय केलं होतं की रसायनशास्त्राप्रमाणे जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यामध्ये मोठी कामगिरी केली होती. आणि तुम्हाला खाली ऑप्शन टाकला की खालीपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं ओळखा म्हटलं. आता होईल काय या केसमध्ये की पहिली 2 विधाने मे बी आपल्या लक्षात राहतील किंवा आपण त्यांना जस्टिफाय करू किंवा हो फ्रेंच शास्त्रज्ञ होते. दुसरं की त्यांनी काय केलं की त्यांना आधुनिक रसायनशास्त्र जनक देखील म्हणतो आपण तुमचं. ठीक आहे ना. पण तिसरं स्टेटमेंट फार डाऊटफुल होऊन जाईल ना, की ज्यामध्ये असं म्हटलं गेलंय की जे लॅवेझिये आहे ते लॅवेझिये काय म्हणतो आपण, की ज्यांचं अर्थशास्त्रामध्ये पण योगदान आहे, जे की तुम्हाला एक्झामच्या दिवशी ऑड वाटेल, पण ते तसं नाहीये. त्यांचं काय होतं की अर्थशास्त्रामध्ये पण योगदान आहे. पुढे बघा, फार महत्वाचं आहे, ऑक्सिजन व हायड्रोजन यांचं नामकरण देखील त्यांनीच केलं होतं. जे नावं बघतो आपण की ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणायचं किंवा हायड्रोजनला हायड्रोजन म्हणायचं, हे देखील त्यांनीच केलं होतं. त्याचबरोबर ज्वलनामध्ये पदार्थाचा ऑक्सिजनची संयोग होतो
हे देखील त्याने सिद्ध केलं. फार महत्वाचे शोध आहेत, स्टेटमेंट्स वरती तुमचे जर क्वेश्चन्स आली तर हे क्वेश्चन तुमचे आपल्याला सॉल्व्ह व्हायला पाहिजे तुमचे. पुढं रासायनिक प्रयोगात अभिक्रियाकारके उत्पादितांचे अचूकपणे वस्तुमान मोजण्याची पद्धतीचा वापर त्यांनी की प्रथम केला. बघा किती महत्वाचे स्टेटमेंट्स आहेत, याच्यावरती मल्टिपल क्वेश्चन तुमचे जे काही ते फ्रेम होऊ शकतात. पुढं पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यापासून बनलं होतं, याचा देखील शोध कोणी लावला तुमच्या, तर लॅव्हिसिन लावला तुमच्या. ठीक आहे ना. नेक्स्ट रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान कायम राखले जाते या नियमाचं पहिलं लेखन देखील त्यानेच केलं होतं. आपण जे आता वरती डिस्कस केलं तुमच्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर याचं देखील बघतो लेखन जे आहे ते सुरुवातीला तिनेच केलं होतं. पुढं संयुगांना पद्धतशीरपणे नावे दिली, उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल, कॉपर सल्फेट, तुमची काही नावं बघतो आपण, ही नॉमेनक्लेचर देखील शोध तुमचं होतं. त्याचबरोबर त्यांचा एक थिस आहे बघा, एलिमेंटरी ट्रिटीज ऑन केमिस्ट्री नावाचा बघतो आपण, त्यांचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ देखील आहे की फेमस आहे. फार महत्वाचे फॅक्ट्स मला या चार्टमध्ये बघायला मिळतील. आपली जबाबदारी आहे सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत ना, त्या सगळ्या फॅक्ट्स प्रॉपर काय करणं की मेमोराइज करणं, लक्षात ठेवणं ही तुमची जबाबदारी असेल. ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. एकच मिनिट. हा नेक्स्ट पुढे बघतोय आपण. पुढचा जो पॉईंट येतला तो आहे अणु, त्याचा आकार, वस्तुमान आणि संयोजन याच्याविषयी काय आपण बोलतोय. ठीक आहे ना. इथं वरती एक टेबल घेतली आपण, काय म्हणते बघा, अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. आता लक्षात घ्या, बेसिक डिस्कशन आपलं झालेलं आहे ऑलरेडी. ज्यांनी कोणी, आता मी वारंवार सूचना देतोच, आता मी तुम्हाला मध्ये आठवलं नाही, लक्षात ठेवा. जी लोक या व्हिडिओपासून बघायला सुरुवात करतात त्यांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही काय करा की आमच्या युट्यूब चॅनलवरती जा, त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल की एक प्लेलिस्ट बघायला मिळेल, ज्या प्लेलिस्ट तुम्हाला काय की सायन्स लेक्चर आपल्याला बघायला मिळतात. आता आपण जवळपास 8-10 लेक्चर आपण त्यांनी टाकले असेल किंवा 12 लेक्चर झाले असेल, तो सिक्वेन्स हे लेक्चर बघून घ्या, कारण का हा जो पार्ट आहे तुम्हाला रॅन्डमली समजून येणार नाहीये. दुसरी सूचना अशी असते आपली की व्हिडिओ जो आहे तो थोडासा पोर्ट्रेट मोड मध्ये बघा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी थोड्याशा क्लिअर दिसतील आणि व्हिडिओची क्वालिटी थोडीशी इम्प्रूव्ह करा. तुम्ही जे सेटिंग मध्ये जाता, ऍडव्हान्स मध्ये जाता, तुम्ही काय करता थोडीशी हायर पिक्चर क्वालिटी घेता, जेणेकरून हे जे लिहिलेल्या गोष्टी आहेत ना तुम्हाला त्या आरामात दिसतील. लक्षात. ठीक आहे ना. सो लक्षात काय म्हणतो आपण की अणूचा जो आकार आहे, साईज आहे अणूची, ती डिपेंड कशावरती असते, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवरती. आपण डिस्कस केलं की अणूच्या मध्ये तुमचा काय की केंद्रक असतो आणि केंद्रकाच्या भोवती काय असतात की कक्षा असतात. सो जेवढ्या जास्त कक्षा तेवढं बघतो आपण तुमची काही त्याची ती साईज आहे, ती साईज तुमची त्याच्यावरती डिपेंड तुमची असते. ठीक आहे ना. आता म्हणते बघ, कक्षांची संख्या जितकी जास्त तितका आकार तुमचा काय असणार आहे की मोठा असणार तुमचा. सो हे बेसिक फॅक्ट तुमची फक्त आपण ती माहिती असणं गरजेचं. लक्षात ठेवा. खाली येऊ आपण. अणूचे वस्तुमान विषयी काही गोष्टी देखील बघा, त्याला आपण मास ऑफ ॲटम म्हणतो आपण, याच्यावरती देखील आपण डिस्कशन केलेलं आहे, फक्त ती व्याख्या तुमची बघा. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असतं, त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉन मुळे ते काय की तुमचं अणूचं वस्तुमान बनतं तुमचं. सो बेसिक फॅक्ट लक्षात ठेवा. आपण हे डिस्कशन केलं होतं की अणूचा जो केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये दोन गोष्टी तुमच्या, एक तर प्रोटॉन, दुसरा न्यूट्रॉन, आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात तुमच्या अणूच्या केंद्रकाच्या भोवती फिरतायत. आणि एखाद्या अणूचं वस्तुमान म्हणजे काय असतं, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची जी बेरीज आहे तिला काय म्हणतो आपण, अणु वस्तुमान म्हणतो आपण. लक्षात घ्या, आपण ही व्याख्या डिस्कस केली होती का, तर केली होती आपण. याच्याविषयी बोलू, मी परत रिपीट करतो की अणूचं वस्तुमान काय असतं, अणूचं वस्तुमान इज इक्वल टू प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची काय करतो आपण तिथं बेरीज करतो, त्या बेरीजलाच काय म्हणतो आपण तुमचं अणु वस्तुमान किंवा मास ऑफ ॲटम. लक्षात ठेवा तुमचं. ठीक आहे ना. आणि मग इथं म्हणते बघा, अणु केंद्रकातील मूलकण, मूलकण कोणाला, तर इथं म्हणते बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे काय म्हणतात तुमचे, तर अणु केंद्रकातील मूलकण किंवा न्यूक्लियॉन्स म्हणतो आपण. परत फॅक्ट आहे, काय बोललो आपण, दोन फॅक्ट बघितले आपण. पहिली फॅक्ट कोणती बघितली आपण की अणूचं वस्तुमान म्हणजे काय असतं, तर अणूच्या केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन यांची जी बेरीज आहे त्याला काय म्हणतो आपण, अणूचं वस्तुमान म्हणतो आपण. दुसरं, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांना एकत्रितरित्या काय म्हणतो आपण, त्यांना आपण अणु केंद्रकातील मूलकण किंवा न्यूक्लियॉन्स म्हणतो आपण. दोन्ही फॅक्ट आहेत की महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवायचे तुमचे. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण की ठीक आहे, याची काय आपल्याला तशी काय फारशी आवश्यकता नाहीये. हा इथं फक्त लक्षात ठेवा की यू ही संज्ञा वापरतो आपण, म्हणजे अणु जर तुमचं जे वस्तुमान आहे ना ते वस्तुमान मोजण्यासाठी आपण संज्ञा कोणती वापरतो, यू. आणि एक याला आपण युनिफाईड मास देखील म्हणतो आपण. यू म्हणजे काय, तर युनिफाईड मास. आणि एक यू इज इक्वल टू काय म्हणतो आपण 1.6605390 इंटू 10⁻⁻27 kg, किंवा तुम्ही थोडक्यात काय म्हणता 1.6 इंटू 10⁻⁻27 kg. लक्षात ठेवा काय बोलतोय आपण, समजतंय का. अणूचं वस्तुमान, अणूचं वस्तुमान म्हणजे काय, तर अणूच्या केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन यांची जी एकत्रित बेरीज आहे त्याला काय म्हणतो आपण, अणूचं वस्तुमान म्हणतो आपण.
बरं, हे जे अणूचं वस्तुमान आहे ते आपण मोजतोय कसं, तर ते आपण युनिफाईड मास मध्ये मोजतो आपण. त्याला लिहितो कसं आपण, तर त्याला आपण 1U असं लिहितो आपण. आणि त्या 1U ची व्हॅल्यू किती असते, तर 1U इज इक्वल टू 1.66. बाकीचं पुढचं तुम्ही स्किप करू शकताय, याची काय गरज नाही. पण ऍटलीस्ट 1.66 इंटू 10⁻⁻27 kg किलोग्रॅम इथून काय असते की एका U ची किंमत असते. सो 2-3 फॅक्ट तुमच्या ह्याच्या पण काय तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे आपण. हा पुढचा पॉईंट येतो म्हणजे की रेणू वस्तुमान. जसं आपण आता अणु वस्तुमान बघितलं, तसं काय बघतो आपण, तर रेणू वस्तुमान बघतो आपण. ती व्याख्या बघून त्यानंतर आपण कन्सिडर डिस्कस करू. ठीक आहे ना. व्याख्यात घेतलं बघा, रेणू वस्तुमान इज इक्वल टू घटक अणुवस्तुमानांची बेरीज. सिंपल व्याख्या. काय व्याख्या तुमची गेली, तर रेणू वस्तुमान बरोबर काय असतं, तर जे घटक अणुवस्तुमान आहे त्यांची काय करायची की बेरीज करायची. एक्झाम्पल वरती घेतलं बघा की H2O नावाचा एक रेणू घेतला. आता रेणू का म्हणायचं त्याला, कारण त्यामध्ये बघतोय आपण की 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू ज्यावेळेस काय करतील की रासायनिक अभिक्रियेनं एकत्र येतात, त्याला काय म्हणतो आपण, रेणू म्हणतो आपण. समजतंय का मी काय बोलतोय ते, लक्षात घ्या. काय म्हणतो आपण, रेणूची व्याख्या तुमच्या काय होईल, त्याला आपण मोलिक्युल म्हणतो आपण. व्याख्या काय त्याची, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू तुमचे काय करतील की रासायनिक अभिक्रियेनं एकत्र येतील आणि त्याच्यापासून जे बनतं त्याला काय म्हणतो आपण, तर रेणू म्हणतो आपण. आता व्याख्या आपण बघली की तुमचे रेणू वस्तू म्हणायची, पण सध्या आपण रेणू समजून घेऊ. आता इथे घेतले बघा पाणी H2O तुमचं काय की एक रेणू आहे. बरं, या पाण्यामध्ये घटक मूलद्रव्य तुमची कोणती कोणती आहेत, तर 2 आहेत. पहिला हायड्रोजन, दुसरं काय तुमचं ऑक्सिजन आहे तुमचं. बरं, पुढे पण कळते आपल्याला की अणुवस्तुमान काय आहे तुमचं, तर आपल्याला माहिती की हायड्रोजनचं अणुवस्तुमान तुमचं काय की एकच आहे. एकच का, कारण हायड्रोजनचं बघतो आपण की केंद्रकामध्ये तुमचं काय असतो की एकच तुमचा प्रोटॉन तुमचा असतो. बरं, ऑक्सिजन तुमच्या अणुवस्तुमान किती आहे, तर 16 आहे. लक्षात घ्या. दोन्ही फॅक्ट कळलं आपल्याला. काय कळलं आपल्याला की हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 आहे आणि तुमच्या ऑक्सिजनचं अणुवस्तुमान तुमचे किती आहे, तर 16 आहे तुमचं. ठीक आहे ना. आणि मग दुसरं काय घेतलं आपण, मल्टिप्लाय करायला आपण संख्या पण घेतली आपण. म्हणजे बघा कळते ना, बघा हायड्रोजन तुमचे किती वापरले, तर H2 म्हणले म्हणजे 2 हायड्रोजन वापरले आपण. तिथं लिहिले बघा हायड्रोजनचे रेणू संख्या तुम्ही किती आहे, 2 आहे. ऑक्सिजन किती वापरा, काय लिहिलेलं नाही, म्हणजे काय तुमचं असेल की 1 असेल. लक्षात घ्या. म्हणजे बघा Hच्या पुढे ओच्या पुढे काय लिहिले का आपण, ओच्या पुढे काहीच लिहिलेलं नाहीये, याचा अर्थ काय असतं की तुमचं नेहमी 1 असणार आहे. आपण काय केलं बघा, 16 काय तुमच्या ऑक्सिजनचं अणुवस्तुमान आहे आणि 1 काय की त्याची संख्या आहे. बरं, 1 इथलं काय, तर हायड्रोजनचं अणुवस्तुमान आहे आणि इथलं 2 तुमचं काय, तर तुमच्या हायड्रोजनची संख्या आहे. आपल्याला पुढे कळते बघा, 1 गुणिले 2 तुमचं 2 येईल. 16 वगैरे तुमचं काय की 16 येईल तुमचं. टोटल बघतोय आपण तुमच्या पाण्याचं रेणुवस्तुमान किती आलं, तर बरोबर तुम्हाला किती की तुमचं ते 18 इतकं आलं. लक्षात घ्या. सो व्याख्या तुमची तीच आहे. काय म्हणलं आपण, रेणू वस्तुमान इज इक्वल टू घटक अणुवस्तुमानांची काय असतील तुमच्या बेरीज असते. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. बाकीच्या गोष्टींची त्याची आपल्याला फारशी आवश्यकता नाहीये. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. हा, आता इथे एक गोष्ट येईल फक्त, हे फक्त सांगतो, बाकीच्या गोष्टी मी स्किप करायची, काय फार कन्फ्युजन करून घ्या. फक्त लक्ष घ्या. अवोगाड्रोस नंबर ज्याला म्हणतो आपण. काय म्हणते बघा, कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित असते. आणि इटालियन शास्त्रज्ञ अवोगाड्रोस होता, त्याने काय केलं, फार संशोधन केलं होतं. आणि हा जो नंबर आहे त्याला काय म्हणतो आपण, अवोगाड्रोस नंबर म्हणतो आपण. तुम्ही जास्त कन्फ्युज नका, फक्त हा नंबर लक्षात ठेवा. नंबर किती आहे, तर अवोगाड्रोस नंबर इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. एक्झामच्या दृष्टीनं फॅक्च्युअल डेटा जर विचारला, आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे की अवोगाड्रो जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तो नंबर किती तुमचा, तर 6.022 इंटू 10⁻23 हा तुमचा काय असेल की अवोगाड्रोस नंबर असेल. बाकीच्या गोष्टी तुम्ही तशा लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. आपण पुढे जाऊया. लक्षात घ्या. हा, नेक्स्ट पुढचा पॉईंट तुमचा तो म्हणजे की संयोजन. आपण काय बघत होतो, आपण अणू बघत होतो. आपण अणूची साईज बघितली, आकार बघितला. त्यानंतर आपण काय बघितलं की अणुवस्तुमान बघितलं, रेणू वस्तुमान बघितलं. त्यानंतर काय बघतो आपण तुमच्यात आता बॅलन्स बघतो आपण तुमची. ठीक आहे ना. बॅलन्स काय असतं बघा की इथं आयनिक बंधन निर्माण होताना मूळ द्रव्याचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे काय असते, त्या मूलद्रव्याची संयोज असते. काय म्हटले बघा, सिंपल आपण जर व्याख्या काय करू की डिकोड करू आपण तुमची. ठीक आहे ना. काय म्हटले की आयनिक बंध निर्माण होतील. आयनिक बंध काय असतात त्याचं मागे काय केलं आपण डिस्कशन केलेलं आहे, मी परत रिपीट करणार नाहीये, कारण तुम्ही मागची व्हिडिओ बघणे त्यासाठी गरजेचं आहे. आयनिक बंध ज्याला आपण आयनिक बॉन्ड म्हणतो, आपण 2 प्रकारचे स्पेशल बॉन्ड आपण डिस्कस केले तुमचे. ठीक आहे ना. सो जो आयनिक बॉन्ड असतो तो आयनिक बॉन्ड क्रिएट होताना, निर्माण होताना मूळ द्रव्यांचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे समजून घ्या आपण डिस्कस केलं बघा, NaCl तुमचा असेल तरी तुमच्या काय होईल आपण की 2, 8 आणि तुमचा मला वाटतं काहीतरी 1 तुमचा असेल, तुमचं काय असेल की 2, 8 आणि तुमचं 7 तुमचं असेल. ठीक आहे ना. तर माहिती आपल्याला की यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड जर क्रिएट व्हायचा असेल तर काय होणं गरजेचं आहे की सोडियमनं हा एक इलेक्ट्रॉन काय की देणं गरजेचं आहे.
म्हणून काय असं तुमचं की जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा जेवढे इलेक्ट्रॉन आपण घेतो म्हणजेच काय की क्लोरीन तुमचा काय करेल की एक इलेक्ट्रॉन तुमचा ऍक्सेप्ट करेल तुमचा. कळतंय का बघा? या केसमध्ये काय होईल तुमचं सोडियम एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल आणि क्लोरीन तुमचा काय करेल की एक इलेक्ट्रॉन तुमचं ऍक्सेप्ट करेल. ती जी संख्या ती संख्या सेमच आहे तुमची किती आहे ती एक इलेक्ट्रॉन. फक्त इम्पॅक्ट तुमचा वेगळा असेल. ह्याच्यावरती इम्पॅक्ट तुमचा काय असेल ह्याच्यावरती इम्पॅक्ट तुमचा पॉझिटिव्ह असेल कारण त्याने इलेक्ट्रॉन देऊन टाकला. ह्याच्यावरती इम्पॅक्ट तुमचा काय निगेटिव्ह तुमचा कारण त्यांनी एक इलेक्ट्रॉन की तुमचा ऍक्सेप्ट केलं तुमचा. ती जी संख्या आहे त्या काय म्हणतो आपण मूलद्रव्याची संयुजा असं म्हणतो आपण. परत रिपीट करू का मी? परत रिपीट करू की आयनिक बंध निर्माण होताना आयनिक बॉन्ड जे आता आपण एक्झाम्पल घेतलं तुमचं की सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये जो बनतो त्याला काय म्हणतो आपण की आयोनिक बॉन्ड म्हणतो आपण. दोन काही एलिमेंट तुमचे एकत्र आले. सो हा आयोनिक बॉन्ड क्रिएट होत असताना ज्यावेळेस बघतो आपण की एखादा इलेक्ट्रॉन काहीतरी एखादा मूलद्रव्य काही इलेक्ट्रॉन्स देतो आणि एखादा मूलद्रव्य काय करतो इलेक्ट्रॉन तुमचे ऍक्सेप्ट करतो. याच्यामध्ये जेवढ्या इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते ती संख्या म्हणजे तुमची काय असते तर संयोजक किंवा बॅलन्सी असते. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग इथं दुसरी एक व्याख्या बघा की परावर्ती किंवा परिवर्ती संयोजक परावर्ती नाही परिवर्ती संयोजक. तर परिवर्ती संयोजक काय असते तर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. अशा वेळी ती मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त काय करतात की संयोजा दाखवतात. मी परत व्याख्या रिपीट करतो. काय म्हणते बघा वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्य अणू काही मूलद्रव्यांचे अणू वेगळ्या वेगळ्या संख्येनं इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. अशा वेळी ती मूलद्रव्य काय करतात एकापेक्षा जास्त संयोजा दाखवतात. म्हणजे एक्झाम्पल वरती घेतला आपण की इथे काय बघतो आपण की सोडियमने काय केलं इथं एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला. पण काही मूलद्रव्य असे आणि नेहमी तो हाच करतो. नेहमी तुमचं सोडियम काय करेल की त्याचा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल ऑल सिच्युएशन तुमच्या. पण काही मूलद्रव्य असे जे काय करतील की सिच्युएशन नुसार किती इलेक्ट्रॉन द्यायचे किंवा किती इलेक्ट्रॉन घ्यायचे हे बदलतात तुमचे. काही वेळा ते एक इलेक्ट्रॉन देतील, काही वेळा दोन देतील, काही वेळा तीन पण देतील तुमचे. डिपेंड तुमचं कशावर डिपेंड तुमच्या परिस्थितीवर डिपेंड आहे. आणि अशा परिस्थितीनुसार त्यांचं काय की इलेक्ट्रॉनची देण्याची त्यांची काय की त्यांची संख्या बदलत असते आणि त्यामुळे त्यांची संयोजक आहे. कारण का ज्यावेळेस ते एक देतील त्यावेळेस संख्या काय त्यांची असेल तर +1 असेल. ज्यावेळेस दोन देतील त्यावेळेस ती +2 असेल. तीन देतील तर तुमची काय असेल ती +3 तुमची असेल. डिपेंड तुमची बदलली ना. सोडियमची एकच होती +1 तुमची. पण काही मूलद्रव्य असे आहेत की ज्यांचं काय होतं की तुमच्या परिस्थितीनुसार ही जी संख्या आहे ती काय होती की बदलत जाते. आणि अशा प्रकारच्या मूलद्रव्यांना किंवा संयोजन काय म्हणतो आपण तर परिवर्ती संयोजन म्हणतो आपण. खाली काही एक्झाम्पल घेतले आपण तुमच्या परिवर्ती संयोजन मूलद्रव्य तुमचे बघा तांबे घेतले आपण. सौदाची Cu असते आणि त्याची संयोजक काय असेल तर 1 किंवा 2 असतील. म्हणजे Cu+1 किंवा Cu+2 तुमचा असेल त्याला आपण Q+1 असं काय म्हणतो आपण त्याला Q+. सिम्पल क्वेश्चन तुमच्या एक्झाम पडतात पडतात ना. कंबाईन असेल राजसेवा असेल कसं रोज तुमचं बघा टाकलं असं की Cu+1 ह्याला काय म्हणतात Q+ म्हणतात का Q' म्हणतात तुमच्या. आता हे थोडंसं कन्फ्युजन आपण कुठं आलं तुमच्या इथे आहे तुमच्या की Cu+1 तुमचं काय असतं Q+ असतं आणि Cu+ तुमचं काय असेल तर Q' असेल. बघा नाव चेंज तुमचं. खाली बघतो आपण की पारा आहे Hg संयोजक काय बघतो आपण तुमचं 1 किंवा 2 तुमचे. Hg+1 काय असेल काय म्हणतो आपण त्याला मर्क्युरस म्हणतो आपण. आणि Hg+2 असेल काय म्हणतो आपण त्याला मर्क्युरिक म्हणतो आपण. नीट लक्षात घ्या फार इम्पॉर्टंट आहे. काय बोलतो बघा आपण काय बघतोय आपण परिवर्ती संयोजक बघतोय. आपण व्याख्या बघितली आपण. आता काय बघतो आपण एक्झाम्पल बघतो. आपण एक्झाम्पल काय बघतो तुमचं तर तांबे Cu तुमचं एक्झाम्पल आहे. काय म्हणतो आपण Cu ची तुमच्या संयोजक किती असू शकते 1 किंवा 2 तुमचे असेल. ज्यावेळेस बघतो आपण की संयोजक 1 असेल तर काय म्हणतो आपण Cu+1 आणि Cu+1 चं नाव काय तुमचं Q+ आहे. Cu+2 नाव काय तुमच्या तर Q' आहे. सेम त्या प्रकारे तुमचा पारा Hg तुमचा संयोजक आहे तुमचे तर 1 किंवा 2. Hg+1 असं काय म्हणतो आपण त्याला मर्क्युरस म्हणतो आपण. आणि Hg+2 असं काय म्हणतो आपण त्याला मर्क्युरिक म्हणतो आपण त्याला. खाली सेम तुमचा लोह Fe संयोजक आहे आपली 2 किंवा 3 तुमचे संयोजक तुमचे. म्हणजे बघतो आपण की Fe+2 किंवा Fe+3 तुमचा असेल. +2 असेल काय म्हणतो आपण त्याला फेरस म्हणतो आपण त्याला. आणि +3 असेल काय म्हणतो आपण त्याला फेरिक. नाव लक्षात ठेवा Cu+1 Q+. मी परत रिपीट करतो इम्पॉर्टंट आहे. Cu+1 Q+, Cu+2 Q', Hg+1 मर्क्युरस, Hg+2 मर्क्युरिक, Fe+2 फेरस, Fe+3 काय फेरिक. पाठच करून ठेवायचं एक्झाम आपल्या विचारण्याची शक्यता फार जास्त लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं नेक्स्ट याची तशी आपल्याला काही फारशी आवश्यकता नाही. तुम्ही स्किप वाचून घ्या तुम्हाला नोट्स पण मिळून झाले. पण तशी काही तुमची एक्झाम तशी फारशी काही आवश्यकता नाहीये. येस पुढचा टॉपिक आहे आपला त्याचं नाव आहे आम्ल आम्लानी आणि क्षार. तो आपला मागाचा टॉपिक 14 टॉपिक संपला. आपला पुढचा आपला 5 टॉपिक घेतोय आपण आम्ल आम्लानी आणि क्षार तुमचं. ठीक आहे ना. हे सिद्धांत महत्वाचे आहेत. लास्ट टाइम जे तुमच्या
राज्यसभेची एक्झाम बघतो आपण, तुमचे क्वेश्चन तुमचे पडलेले आहेत, जी नावं बघताय आपण, त्या लोकांनी नावं फार वेगळी आहेत. कुठं आलीत नावं तुमच्या स्टेट बोर्ड मधनं आलीत. तुम्ही जाऊन चेक करा. तुम्ही जर आय गेस ग्रुप सी चा मेन्सचा पेपर बघितला असेल किंवा ग्रुप बी चा मेन्सचा पेपर बघितला असेल, तुम्हाला कळून जाईल. तर मेजर तुमचे सायन्सचे क्वेश्चन आहेत ना, तिथून तुमच्या सायन्सच्या स्टेट बोर्ड फार सिरियसली घ्या. याच्यावरती क्वेश्चन तुमच्या प्रिलिम्सला मेन्सला काय की कंटिन्युअसली पडतात तुमच्या. ठीक आहे ना. आमदारांची बेसिक इंट्रोडक्शन आपण काय मागच्या चॅप्टर केलं होतं, ते चॅप्टर्स तुम्हाला बघणं गरजेचं आहे, ते व्हिडिओज तुम्हाला बघणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हा चॅप्टर काय केलं की व्यवस्थित कळून येईल तुमचा. ठीक आहे ना. काय बघूया आपण त्याच्यामध्ये. पहिले बघतो आपण की अरेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत. अरेनियस नावाचे सायंटिस्ट होते, त्यांचे काही सिद्धांत आहेत कशाविषयीचे, आम्ल आणि आम्लारी विषयीचे. काय सिद्धांत बघा. इसवी सन 1887 मध्ये स्वीडिश वैज्ञानिक तुमच्या अरेनियस त्यांनी काय केलं की दोन्ही तुमचे सिद्धांत बनले. सिद्धांत काय बघा. पहिला सिद्धांत त्यांचा आम्लाचा, ऍसिडचा. आम्ल म्हणजे काय, ऍसिड. सिद्धांत काय बघा. आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ म्हणजेच हायड्रोजन आयन काय होतात की फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. अरेनियसचा आम्लाचा सिद्धांत काय बघा की ज्या वेळेस आम्ल जो पदार्थ आहे ना, जो आपण काय करू की पाण्यात त्याचं आपण काय करू की द्रावण तयार करू, तर ते द्रावण तयार केल्यानंतर तुम्हाला मिळणार काय, तुम्हाला मिळणार आहे H+ आयन, ज्याला काय म्हणतो आपण हायड्रोजन आयन किंवा काय म्हणतो आपण त्याला इथे म्हणतो बघा कॅटायन. सगळ्यांचा अर्थ एकच, कन्फ्युज व्हायचं गरज नाही. एक्झामला काय करतो माहितीये का, एक्झाम म्हणतील की आम्ल म्हणजे अरेनियसच्या सिद्धांतानुसार आम्ल म्हणजे असा पदार्थ असतो की ज्याचं पाण्यातल्या द्रावणामध्ये काय तयार होतं, कॅटायन तयार होतं. आपण म्हणतो की नाही कॅटायन नाही, काय तयार होतं H+ आयन किंवा काय होतं की हायड्रोजन आयन तयार होतं. हे स्टेटमेंट काय की चुकीचं आहे का, नाही स्टेटमेंट बरोबरच आहे. का, कारण H+ आयन किंवा हायड्रोजन आयन म्हणजेच काय तुमचं, तर कॅटायन तुमचं, लक्षात ठेवा. सो सगळे शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. स्टेटमेंट चुकीचं नाही, तुमचा प्रश्न बरोबरच आहे, फक्त तुम्ही वाचायला राहिला तुमचं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सो अरेनियसनुसार आम्ल काय असेल तर ज्याचा पाण्यातल्या द्रावणामध्ये काय होईल की एकतर H+ आयन किंवा काय म्हणतो आपण हायड्रोजन आयन किंवा काय म्हणतो आपण त्याला कॅटायन म्हणतो आपण, तयार होत असेल तर काय म्हणतो आपण की तर त्याला ऍसिड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना. मग एक्झाम्पल घेतलं बघा. HCl पाण्यात टाकलं, त्याचं विचलन झालं, काय मिळालं तुम्हाला, तर H+ आणि काय तुम्हाला Cl- तुमचं मिळालं. बघा H+ मिळाला तुमचा, कॅटायन तुमचा. पुढचं आहे H2SO4 पाण्यात विचलन झालं तुमचं H+SO4-. HSO4 तुमचं विचलन झालं तुमचं, काय मिळालं तुमचं H+ आणि तुमचं SO4- तुमचं. सो इथे काही एक्झाम्पल घेतले आपण ज्यातून कळेल की H+ आयन्स तयार होणं म्हणजे नेमकं काय होणार. नेक्स्ट पुढची व्याख्या आहे म्हणजे आम्लारी म्हणजे काय. कोणानुसार, अरेनियसच्या सिद्धांतानुसार. हे लक्षात घ्या, हे तुम्हाला फार ऑर्गनाइज फॉर्म मध्ये तुमच्या स्टेटमेंट मिळते, फार चांगल्या प्रकारे काय करायची गोष्टी कन्झ्युम करा तुमच्या. ठीक आहे ना. आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH- म्हणजेच काय हायड्रॉक्साईड आयन किंवा ऍनायन तयार होतो. बघा परत रिपीट करतो. आपण वरती आम्लाची व्याख्या बघितली अरेनियसनुसार. आता आपण काय करतो की आम्लारी म्हणजे काय की तुमच्या बेसची व्याख्या बघतोय आपण. ऍसिड आणि तुमचं काय की बेसची व्याख्या बघतो. बेस काय असेल की बेस म्हणजे असा पदार्थ आहे की जो जर आपण पाण्यात विरघळला, विचलन केलं आपण, तर तुम्हाला मिळणार काय, तुम्हाला मिळणार आहे OH- आयन, त्याला काय म्हणतो आपण हायड्रॉक्साईड आयन किंवा काय म्हणतो आपण त्याला ऍनायन. ही नावं लक्षात ठेवायची. बऱ्याच लोकांचा हाच प्रॉब्लेम होतो की एवढं वाचतात, अर्ध काम करतात, अर्ध काम तसं शिल्लक ठेवतो तुमचं. अर्ध काम शिल्लक राहिलं की आयोग बरोबर तेच पकडतो तुमचा. कधी तुमची एक्झाम तुमच्या ऑथॉरिटीज तेच तुमची पकडते. काय म्हणतात ते हे विचारत नाहीत की H+ आयन तुमचं OH- ते म्हणतात की ऍनायन का कॅटायन. कन्फ्युज झालो आपण. का, कारण वाचलंच नव्हतं ना, म्हणजे अभ्यास केलाय पण पास होत नाही. का पास होत नाही, हे राहिलं वाचायचं तुमच्या. प्रत्येक सब्जेक्ट तुमचे काय की लागू पडते, लक्षात घ्या. ठीक आहे ना. खाली एक्झाम्पल घेतलं आपण तुमच्या NaOH घेतला आपण. ठीक आहे ना. पाण्यात टाकलं काय मिळालं तुम्हाला Na+ आणि OH- मिळालं का OH- तुमचं. पुढे तुमचं CaOH2 काय केलं तुम्हाला Ca+2 काय तुम्हाला की ट्वाइस ऑफ OH- तुमचं. हे तुमच्या काय की ऍसिड आणि बेसच्या व्याख्या कोणानुसार तुमच्या अरेनियसच्या फॉर्म्युल्यानुसार तुमचं. ठीक आहे ना. आणि मग आपण म्हणतो की आम्ल आणि आम्लाचे त्यांचं आपण वर्गीकरण करतोय, आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो आपण. कसं, पहिलं आहे तीव्र आम्ल, सौम्य आम्ल किंवा आम्लारेणी अल्क तुमचं. बघा काय काय बघा क्लासिफिकेशन तुमचं. पहिले काय म्हणलो आपण की तीव्र आणि सौम्य आम्ल, पुढं आम्लारी आणि अल्क म्हणजे स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड्स, बेसेस आणि तुमचं अल्कली. सगळ्यांच्या व्याख्या ते घेतल्या आहेत. सगळ्यांच्या व्याख्या प्रॉपर बघायच्या, प्लस सगळ्यांची एक्झाम्पल्स पण प्रॉपर तुमची काय की बघून ठेवायची. आपल्या एक्झाम ते विचारतात, एक एकूण सगळ्या गोष्टी बघत होतो. पहिले घेऊ आपण काय, तर तीव्र आम्ल काय असतात, काय म्हणतो आपण तीव्र आम्ल काय असतात तुमचं. वरती घेते बघा
आम्ल किंवा आम्लारीच्या जलीय द्रावणामध्ये त्याचं विचलन किती प्रमाणात होतं त्यानुसार त्याचं वर्गीकरण करतो. म्हणजे वर्गीकरणाचा आधार काय, कशावरती ठरवलं आपण की हा तुमचा स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग तुमचं काय की किंवा वीक ऍसिड आहे, तुमचं वीक बेस आहे. त्याचा आधार काय की त्याचं पाण्यामध्ये किती प्रमाणात काय होतंय की विचलन तुमचं होतं. ठीक आहे ना. त्याच्यावर बघतो एक करून बघतो. पहिलं तुमचं काय तर तीव्र आम्ल किंवा स्ट्रॉंग ऍसिड तुम्हाला म्हणतो आपण. व्याख्या काय बघा, तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचं विचलन जे आहे ते जवळजवळ पूर्ण होतं व त्याच्या जलीय द्रावणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयन्स काय असतील की तुमचे प्रामुख्याने असतील. सिंपल मी करतो तुमचे. तीव्र आम्ल म्हणजे अशी गोष्ट की जे जर तुम्ही पाण्यात टाकलं आणि त्याचं पाण्यात इतक्या चांगल्या प्रकारे काय होतं की विचलन होतंय की तुम्हाला ते पाण्यात सगळ्या ठिकाणी सारख्या प्रमाणात काय मिळतील की तुम्हाला ते अनुभवायला मिळतं. मी एक्झाम्पल घेतो तुमच्या म्हणजे समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे ना. की समजा एक पाण्याचा ग्लास घेतला आपण. ठीक आहे ना. आणि त्या पाण्याच्या ग्लासमध्ये समजू आपण की पूर्ण तो प्युअर वॉटर घेतला आपण त्यामध्ये आणि त्यामध्ये समजू आपण की एक चमचाभर आपण काय टाकलं की लिंबूचा रस टाकला आणि मग आपण समजू की जरा ते पाणी हलवलं आपण आणि मग त्या पाण्याचे आपण काय करू की 3 भाग करूया. म्हणजे 3 वेगवेगळ्या ग्लासमध्ये आपण ते पाणी काय करू की डिवाइड करूया आपण. आता आपण त्या तिन्ही ग्लास मध्ये जर पाणी पिऊन बघितलं तर मग काय लागेल तर तिन्ही ग्लास मधलं पाणी तुम्हाला आंबटच लागणार आणि सारख्याच प्रमाणात तुम्हाला ते आंबट लागणार. म्हणजेच काय की जो लिंबूचा रस आहे ना तो तिन्ही ते पाणी तुमचे सगळ्या पाणी तुमचं काही इक्वल तुमच्या डिस्ट्रीब्युट झालं. असं होत नाही ना की खालचा लिंबू थोडासा जास्त आंबट लागतोय वरचा कमी आंबट लागतोय. असं होत नाही. आपण जर व्यवस्थित त्याला हलवलं तर असं होईल की सगळंच पाणी तुमचं काय की इक्वली आंबट लागेल. त्याला काय म्हणतो तुमच्या लिंबूच्या रसाचं तुमच्या काही पाण्यामध्ये व्यवस्थित तुमच्या विचलन झालं लक्षात ठेवा. आणि हे होणं गरजेचं आहे. आणि ते जर झालं तर काय म्हणतो आपण तुमचं तीव्र आम्ल म्हणतो आपण किंवा त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना. विचलन होणं म्हणजे लक्षात ठेवा. विचलनची कन्सेप्ट सांगितली तेव्हा आपण त्याला ठरवतो आपण. मग त्याचे एक्झाम्पल काय HCl, HBr, HNO3 आणि H2SO4 हे काय तुमच्या स्ट्रॉंग ऍसिडची एक्झाम्पल तुमचे. ठीक आहे ना. पुढचं आहे वीक ऍसिड किंवा सौम्य आम्ल. काय म्हणतो आपण की ऑब्विसली बरोबर अपोजिट व्याख्या ज्यावेळेस बघतो आपण की पाण्यात विरघळलं की त्याचं काय होत नाही की पूर्ण विचलन होत नाही. काय म्हणलो आपण की पाण्यात जर आपण काय केलं की तुमचं ते ऍसिड टाकलं तर त्याचं काय होत नाही की पाण्यात तुमचं पूर्ण विचलन होत नाही. म्हणजे समजा तो असा म्हणजे काहीतरी दुसरा पदार्थ आहे तो आपण काही पाण्यात टाकला आपण विनेगर टाकला आपण असं कळतं आपल्याला की विनेगर टाकलं की फक्त वरचाच लेअर तुमचा आंबट होतोय खालचं पाणी तुमचं काय की शिल्लक तुमचं त्याला काय म्हणतो की तुमचं ते पूर्ण विचलन झालं नाहीये. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आम्लाला काय म्हणतो आपण तुमचं तर वीक ऍसिड म्हणतो आपण. एक्झाम्पल काय तुमचं तर CH3, COOH किंवा CO2 हे तुमचे काय की वीक ऍसिडची एक्झाम्पल तुमचे. पुढे तीव्र आम्लारी म्हणजे स्ट्रॉंग बेस. परत व्याख्या तीच तुमची की ज्यावेळेस काय करतो आपण पाण्यात विरघळतो त्याचं काय होतं की तुमचं विचलन जे आहे ते पूर्ण होतं त्याला काय म्हणतो आपण तर तीव्र आम्लारी म्हणतो आपण. एक्झाम्पल तुमचे काय एक्झाम्पल तुमचं NaOH, KOH, COH2 आणि तुमचं NaO2. सेम तुमचं काय की सौम्य आम्लारी वीक बेस तेच तुमचं परत काय की विचलन होत नाही. व्याख्या तीच आहे. बाकी तुमचं वेगळं काय तुमचं विचलन होतंय की नाही. विचलन पूर्ण झालं तर स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस. विचलन नाही झालं तर वीक ऍसिड किंवा तुमचा वीक बेस. मी सांगितलं की एक्झाम्पलची काय तुमचं तर NH3 काही एक्झाम्पल आहे. शेवटी तुमचं अल्कली हे लक्षात ठेवा फक्त. अल्कली काय असतं बघा की जे आम्लारी बघा महत्वाचं आहे. व्याख्या ही महत्वाची म्हणजे बाकी सगळं कॉमन आहे फार इझी आहे. हे महत्वाचं आहे की जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क म्हणतात. बघा लक्षात घ्या. व्याख्या काय तुमची की अल्कली कोणाला म्हणायचं तर हा आम्लारीचाच एक प्रकार तुमचा असेल. कुठली आम्लारी जे आम्लारी पाण्यामध्ये काय होतं की मोठ्या प्रमाणात तुमचे विद्राव्य असतात म्हणजे विरघळतील फार इझिली अशा आम्लांना काय म्हणतो आपण अल्कली म्हणतो आपण. तुमचं एक्झाम्पल काय तुमचं तर बघा तुमचं NaOH, KOH, NH3 आपण बघतो आपण की NaOH आणि KOH तुमचे ते काय आहेत की तीव्र आम्लार आहेत तुमचे ते तुमचे काय असतील की NH तुमचे सौम्य आम्ल तुमचे असतील पण याची काय करते तुमचं सो हे तुमचे काय आहेत की अल्कली तुमचे असं लक्षात ठेवा. सो हे फक्त सगळ्या व्याख्या काय करा की प्रॉपर लक्षात ठेवा. सगळ्यांचे एक्झाम्पल्स येतात ते एक्झाम्पल्स काय करा की प्रॉपरली लक्षात ठेवा. तुमचं पुढे जाऊया आपण. हा इथे काय म्हटलं बघा आम्लाची आम्लधर्मिता म्हटली तुमचं. जे एखादा तुमचा ऍसिड घेतला तर तो किती ऍसिडिक आहे त्याचं मोजायचं कसं तुमचं. जसं आपण मोजतो ना की ग्रेडिंग देतो आपण तुमचं की हे समजू आपण की इथून अंतर तुमचं किती आहे 5 किलोमीटर आहे 10 किलोमीटर तुमचं. तसं एखादी गोष्ट किती ऍसिडिक आहे त्याला काय म्हणतो आपण त्याची तर आम्लाची आम्लारी धर्मिता म्हणतो आपण. तुमचं काय व्याख्या घेतली बघा तुमचं. आम्लाच्या एका रेणूपासून विचलनाचे जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे त्याची काय असते की आम्लाची आम्लारी धर्मिता असते. काय बोलू करते बघा व्याख्या तुमचं की आम्लाचा एक रेणू घेतला
त्या एका रेणूचं विचरण झालं की जितके तुम्हाला काय मिळतील की H+ आयन्स मिळतील, त्याची काय म्हणतो त्याची आम्लारी धर्मिता म्हणतो आपण त्याची. आणि आम्लारीची आम्ल धर्मिता काय असते, प्रत्येक तुमचं की आम्लारीच्या एका रेणूपासून काय करतो तुमच्या विषयाची इतके OH म्हणजे लक्षात घ्या, आम्ल असेल किंवा आम्लरी असेल, दोन्हींचाही आपण एक एक रेणू घेतला आणि त्याचं विचरण केलं तर आता ऑब्विसली प्रत्येक तुमचा ऍसिड बदलत गेला की एका रेणूपासून तुम्हाला किती H+ आयन्स मिळणार ते तुमचे होतील की बदलत जातील. काय पासून 2 मिळतील, काय पासून 4 मिळतील, काय पासून तुमचे 5 मिळतील तुमचे. सेम त्या प्रकारे बघतो आपण की एखादा आपण आम्लारी घेतला तर त्या एका आम्लारीपासून तुम्हाला किती काय मिळतील की OH- आयन मिळतील. हे पण तुमचं काय की व्हेरी आहे तुमचं, काहीतरी 2 मिळतील, काहीतरी 4 मिळतील, काहीतरी 5 तुमचे मिळतील. ठीक आहे ना. सो हे जे काय मिळणार तुमचे H+ आयन्स असतील किंवा OH- तुमचे असतील, काय म्हणतो आपण तुमचं आम्लाची आम्लारी धर्मिता आणि आम्लारीची आम्ल धर्मिता म्हणतो आपण. लक्षात टाकू. ठीक आहे ना. मग खाली आपण तुमचं खाली एक टेबल आहे बघा की सामान्य जलीय द्रावणांचा साम, साम म्हणजे म्हणतो आपण pH म्हणतो आपण. म्हणजे जे काही कॉमन तुमचे सोल्युशन्स आहेत, द्रावण आहेत तुमचे, त्या द्रावणांचा pH समजून काय असतो तुमचा. pH म्हणजे काय की एक पट्टी असते, एक स्केल असतो तुमचं. ठीक आहे ना. या स्केलवरती आपण काय करतो की सोल्युशन्स आहेत ना, सोल्युशन्स आपण काउंटिंग करतो. आपण काउंटिंग कसं असतं तर सगळ्यात मध्ये जी रेषा तिला आपण 7 म्हणतो आपण. इकडे जे तुमची 1 असते, इकडे तुमचं काय असतं की 14 तुमचं असतं. ठीक आहे ना. लक्षात घ्या, जी 7 आहे मध्ये त्याला म्हणतो आपण न्यूट्रल. म्हणजे काय तर एखाद्या सोल्युशन मध्ये आपण pH मीटर बुडवलं आणि त्या pH मीटर वरती तुम्हाला जर काय की आकडा नंबर जो नंबर तुमचा किती आला की 7 आला, तर याचा अर्थ काय असतो की ते जे सोल्युशन आहे ते न्यूट्रल प्रकारचं आहे, उदासीन प्रकारचं आहे. ना ते ऍसिड आहे ना ते काय की बेस आहे. ते कुठल्या प्रकारचं आहे, ते न्यूट्रल प्रकारचं आहे. कधी जर pH काय असेल की 7 असेल तर लक्षात घ्या. आणि जसं आपण 7 पासून अलीकडे येत जाऊ म्हणजे 6, 5, 4 आणि तुमचं 1 तुमचं, तसं काय होईल की ते जे द्रावण आहे तुमचं त्या द्रावणाचा आम्ल धर्म वाढत जाणार. काय होईल बघा, 7 पासून जसं आपण काय करतो की अलीकडे येतो तुमच्या, त्यानुसार काय होतं तुमचं की त्या द्रावणाचा आम्ल धर्म वाढत जातोय. म्हणजे ऍसिड जे काय त्याचं फॅक्टर तो काय तुमचं होतं की वाढत जातोय. म्हणजे काय 7 पेक्षा 6 तुमचं, 7 तर तुमचं न्यूट्रलच आहे, 6 काय असेल तुमचं ऍसिडिक, 5 तुमचं काय असेल तर अजून जास्त ऍसिडिक, 4 तुमचं अजून जास्त ऍसिडिक आणि 1 म्हणजे काय तुमचं सगळ्यात जास्त ऍसिडिक तुमचं. कळते का. हा तुमचा स्केल असेल. तसं उलट तुमच्या की जर आपण 7 पासून काय की 8, 9, 10, 14 पर्यंत पोहोचू आपण, तसं काय होतं तुमचं, तसं तुमचा आम्लारी गुणधर्म वाढत जातो. म्हणजेच काय तर बेस. कळतंय का बघा. 7 पासून मागे येताना तुमचं काय होतंय ऍसिडिक गुणधर्म वाढत जातोय, त्याला आपण आम्ल गुणधर्म म्हणतोय. आणि 7 पासून पुढे जाताना तुमचं काय होईल आम्लारी गुणधर्म म्हणजे तुमचा बेसिक गुणधर्म काय होईल की वाढत जाईल तुमचं. म्हणजेच काय तर 8 म्हणजे काय तुमचं बेसिक, 9 म्हणजे अजून जास्त बेसिक आणि 14 म्हणजे काय की तुमचं सगळ्यात जास्त बेसिक तुमचं. मला वाटतं तुम्हाला हे स्केल समजलं असेल. आणि हे स्केल समजलं की आपण काय घेतलं इथं आपण काही कॉमन आपण काय घेतले की तुमचे सोल्युशन घेतलेत आणि त्या सोल्युशन काय बघतो आपण तुमचे pH बघतो आपण. त्यामुळे आपण ठरवतोय काय ठरवतोय बघा की ते तीव्र आम्ल आहे, ते सौम्य आम्ल आहे, ते उदासीन आहे, ते सौम्य आम्लारी आहे का ते काय की तीव्र आम्लारी आहे. कळते का बघा. काय कॅटेगरी आपण ऑब्विसली ज्याचा सामू 1च्या जवळ आहे म्हणजे pH 1च्या जवळ आहे तो तुमचं काय असणार की तीव्र आम्ल. ज्याचा सामू काय असेल की 7च्या जवळ आहे तो काय तुमचा असेल की सौम्य आम्ल. ज्याचा pH तुमचा काय की 7 असेल तो तुमचं काय असेल की उदासीन. ज्याचा सामू 7 जरा पुढे असेल तो तुमचा काय असेल की सौम्य आम्लारी. आणि ज्याचा pH काय बघतो आपण तुमचा 14च्या आसपासून जातो काय तुमचा असेल की तर तीव्र आम्लारी. मग खाली एक्झाम्पल बघा की 1 मोल ऑफ HCl तुमचं काय असतं की त्याचा pH किती आहे 0, जे काय की तुमचं सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे. पुढे बघतो आपण की जाठर रस, तुमच्या जठरामध्ये बघतो आपण काही रस तुमचे असतात, तो जो जाठर रस आहे त्या जाठर रसाचा pH तुमचं किती आहे 1 म्हणजे परत तुमचं काय किती आहे स्ट्रॉंग ऍसिड. लिंबू रस किती आहे तुमचा 2.5, विनेगर 3 आहे तुमचा, टोमॅटो रस 4.1 म्हणजे आपण कळलं पाहिजे की टोमॅटो तुमचा कसा आहे की ऍसिडिक आहे. काळी कॉफी कशी तुमची pH तुमचं किती 5 म्हणजे काय तुमचं की ऍसिडिक तुमचं. आम्लपर्जन्य फार महत्वाचं किती आहे तुमचं pH तर 5.6. कळते का. आम्लपर्जन्य ऍसिड रेन म्हणतो आपण, त्या ऍसिड रेनचा pH किती असतो 5.6. मूत्र, मानवी मूत्र किती तुमचं pH आहे 6 म्हणजे तुमचं कुठल्या प्रकारचं आहे ते ऍसिडिक प्रकारचं तुमचं. पाऊस आणि दूध किती आहे तर 6.5 म्हणजेच काय 7च्या जवळ आहे पण त्याला काय म्हणू आपण स्लाइटली ऍसिडिक. कसं आहे ते स्लाइटली ऍसिडिक म्हणजे कसं तुमचं सौम्य आम्ल. कुठलं तर दूध आपण जे पितो ते तुमचं दूध असेल किंवा तुमचं काय की आवाळात पडणारा तुमचा पाऊस असेल. बघा पाऊस आणि कुठे गेला आपला तुमचा आम्ल पाऊस, फरक आहे तुमचा. आम्ल पाऊस तुमचा किती होता 5.6 आणि कॉमन पाऊस तुमचा किती आहे तर 6.5 तुमचं. मग उदासीन काय शुद्ध पाणी जे आहे तुमचं, जे टॅप वॉटर ज्याला म्हणतो आपण, नळा तुमचं पाणी कसं तुमचं ते शुद्ध पाणी
साखरेचं द्रावण किती तुमचं असेल 7 pH तुमचं असेल. पुढे जातो आपण तुमचं रक्त pH तुमचं किती आहे 7.4. बघा मूत्र, मानवी मूत्र कुठलाही तुमचं काय प्रकार तुमचं आहे तर ते ऍसिडिक आहे, पण मानवी रक्त तुमचं कसं आहे तर ते बेसिक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. खाण्याचा सोडा 8.5. टूथपेस्ट जे आपण रोज युज करतो सकाळ सकाळ किती तुमचं pH आहे 9.5, लक्षात ठेवा. मिल्क ऑफ मॅग्नेशिया 10.5. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ऍसिडिटी फार जास्त वाटते ना त्यावेळेस आपण औषध म्हणून जे पितो जेलुसिल वगैरे तुमचं त्याचा pH किती असतो तर 10.5 तुमचा आहे. चुन्याची निवडी किती pH आहे 11. आणि 1 मोल ऑफ NaOH तुमचं pH किती आहे 14. चार्ट महत्वाचा आहे. याच्यावरती आयोगानं कधी ना कधी तुमचे क्वेश्चन विचारून झालेले आहेत, पण आपण तुमचे विचार त्यामुळे हा चार्ट आपल्याला की पाठ असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. हेच आपण आता डिस्कस केलं तुमचं की कशा प्रकारे आपण काय करतो की बघा 7 म्हणजे काय तर उदासीन. 7 पासून तिकडे आले की तुमचे काय होतं की आम्ल, आणि तिकडे गेलं तुमचं काय होतं की आम्ल. हे आपण डिस्कस पण झालं आपलं. ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. ओके, नेक्स्ट टॉपिक आपलं टॉपिकचं नाव आहे वनस्पतींचे वर्गीकरण. आपल्याला माहिती असेल कुठलीही एक्झाम असू दे सरळ सेवेपासून राजसेवा वर्गीकरणाचा चॅप्टर आला की तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. त्याच्यावरती बघतो आपण की फार रिपीटेड तुमचे काय आहेत की क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे ना. एक कॉमन चार्ट बघायला मिळतो आपल्याला इथं वर्गीकरणाविषयीचा. तो चार्ट काय बघा. पहिला घेतला आपण सजीव. बघा काय बघतो आपण टॉपिकचं नाव आहे वनस्पती वर्गीकरण, आणि तुमच्या समोर काय करतो आपण एक कॉमन चार्ट घेतो ज्यामध्ये तुमचा क्लास होतो आपण सजीव. सजीवाने काय केलं आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. कुठले 2 ग्रुप आहेत. आधी केंद्रकी म्हणजे आपण तो प्रोकॅरियोटिक, आणि दुसरा आहे दृश्य केंद्रकी म्हणजेच काय तुमचं युकॅरियोटिक. काय केलं कळतंय का. सजीव घेतलं, त्या सजीवांना काय केलं आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. कुठले कुठले आधी केंद्रकी म्हणजेच प्रोकॅरियोटिक, दुसरं दृश्य केंद्रकी म्हणजेच युकॅरियोटिक तुमचे. ठीक आहे ना. याचा अर्थ आपण मागे डिस्कस केलेला आहे. आधी केंद्रकी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये केंद्रक असत नाही किंवा ज्यांचा केंद्रकामध्ये बहुत म्हणजे काय की एक वॉल ज्याला म्हणतो आपण ती वॉल असणार नाही. आणि दृश्य केंद्रक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काय की तुमचं एक दृश्य केंद्रक असणार काय की एक केंद्रक आहे ज्याची काय की वॉल तुमची व्हिजिबल आहे. ह्याच्याविषयी आपण मागच्या चॅप्टर्समध्ये डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे, तुम्ही ते बघून घेऊ शकता. ठीक आहे ना. आता याचं एक्झाम्पल काय मोनेरा त्याचं एक्झाम्पल आहे. त्याचं आपण पुढे काय करू की एक्सप्लेनेशन तुमचं नक्कीच बघू तुमचं. ठीक आहे ना. आता पुढे इथे बघतो आपण जे दृश्य केंद्रकी जे काय सजीव तुमचे असतील ना त्यांच्यामध्ये परत आपण काय केलं की 2 पार्ट पाडले. एक पेशीय आणि बहुपेशीय. काय कळते का. जे दृश्य केंद्रकी पेशी आहेत त्यांचे आपण काय केले की परत तुमचे 2 पार्ट पाडले. पहिलं काय एक पेशीय, दुसरे बहुपेशीय. सिंगल सेलचं एक्झाम्पल काय तुमचं प्रोटिस्टा. पुढे आपण त्यांचं काय डिटेल बघू तुमचं. पुढं बहुपेशीचं परत तुमचे काय पडले आपण 2 पार्ट पडले. एक आहे तुमचा पेशी भित्तिका असणारे आणि पेशी भित्तिका नसणारे. आता हे पेशी भित्तिका बरं का, हे तुमचं काय ही तुमची केंद्रक भित्तिका आहे. डिफरन्स समजून घ्या. म्हणजे की तुम्हाला आता केंद्रक भित्तिका असते, हा केंद्रक भित्तिका असते. केंद्रक भित्तिका एक वेगळी गोष्ट आहे आणि पेशी भित्तिका परत काय की एक वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. आणि इथे बघतो आपण ज्यांच्यामध्ये पेशी भित्तिका नसते त्यांना काय करतो आपण प्राणी वर्गात टाकतो. आपण डिस्कस केलं ना की फक्त वनस्पती पेशींना पेशी भित्तिका असते, प्राणी पेशींना पेशी भित्तिका असत नाहीये. आणि ते बघतो आपण तुमच्या पेशी भित्तिका असणारे परत आपण काय केले की 2 पार्ट त्यांचे केले. पहिला तुमचा स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणजेच वनस्पती किंवा जे प्रकाश संश्लेषण क्रिया करतात त्यांना काय म्हणतो आपण स्वयंपोषी. दुसरा आहे तुमचं परपोषी म्हणजे काय की जे पोषणासाठी इतरांच्यावरती काय असेल की डिपेंड तुमचे असतील त्यांना काय म्हणतो आपण. मग त्यांना एक्झाम्पल त्याचं कवक वर्ग हे तुमचे काय की वनस्पती वर्ग. हा कॉमन चार्ट आहे, फक्त माहिती असो तुमच्या पुस्तकात दिलाय आपल्याला तो माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. येस बघा आता आपण वर्गीकरण बघू आपण. ठीक आहे ना. कोणाचं वर्गीकरण बघतो आपण वनस्पतींचं वर्गीकरण बघणार तुमच्या चॅप्टर. ठीक आहे ना. आणि तुम्हाला दिसेल की इथं तुम्हाला एक कॉमन चार्ट पण दिसतोय की वनस्पतींना आपण खास करून काय करतो की कुठल्या पार्ट मध्ये डिवाइड करतोय. पहिला पार्ट बघा एक एक करून बघा. वनस्पती सृष्टी ज्याला आपण म्हणतो की प्लांट किंगडम. ठीक आहे ना. बघा क्लासिफिकेशन तुमचं काय पहिल्यांदा बघतो की वनस्पती सृष्टीच्या तुमच्या 2 पार्ट मध्ये आपण त्यांचं डिव्हिजन केलं तुमचं. ठीक आहे ना. काय तुमचं डिव्हिजन तुमचं पहिलं आहे अबीजपत्री ज्याला आपण अपुष्प म्हणतोय. दुसरं आहे बीजपत्री म्हणजेच काय की सपुष्प तुमचं. बघा लक्षात आहे का तुमच्या. बघा वनस्पती सृष्टी त्याचे पहिल्यांदा काय केलं तुमचे 2 पार्ट पाडले आपण. एक पहिला पार्ट तुमचा कोणता आहे अबीजपत्री, दुसरा काय तुमचा तर बीजपत्री किंवा अपुष्प आणि सपुष्प. हे सोपं आहे तुमचं. अपुष्प म्हणजे काय की ज्यांना फूल येत नाही. कळते का. अपुष्प म्हणजे काय की ज्या वनस्पतींना फुलं येत नाहीत त्यांचा आपण एक वेगळा ग्रुप केला त्यांना काय म्हणतो आपण अबीजपत्री. आता अबीजपत्री काय त्यांच्या बीजाच्या भोवती काय ती आवरण तुमच्या असं नाही तुमचं ते आपण बघू तुमचं काय असेल म्हणजे काय त्यांच्या भोवती फळ नसतं.
बीजाभोवती आवरण आहे म्हणजे काय, त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं फळ नसतं. तुम्हाला जसं की त्या वनस्पती काही तुमचं डायरेक्टली बीज लागलाय, त्याला कुठल्या प्रकारचं फ्रूट नाहीये. इकडे बघतो आपण की सपुष्प म्हणजेच काय तर बीजपत्री म्हणजेच काय, परत तेच यांच्या बीजाच्या भोवती काय असेल की एक फळांचं आवरण तुमचं असेल. समजते का? हे पहिलं तुमचे दोन वर्ग पाडले आपण कशावरती, की फुलं येत आहेत की येत नाही. ज्यांना फुलं येत नाही त्यांना काय म्हणतो आपण, अपुष्प किंवा अबीजपत्री. आणि ज्यांना फुलं येतात, ज्यांना फुलं येतात त्यांना काय म्हणतो आपण, सपुष्प किंवा बीजपत्री. बस इथेपर्यंत थांबा. आता परत एक करून जाऊ आपण तुमचं. आता इकडे हो तुमचं की जे अबीजपत्री आहेत म्हणजेच काय, की ज्यांना फुलं येत नाहीत किंवा ज्यांच्या बियांच्या भोवती कुठल्या प्रकारचं काय की फळ असत नाही, त्या जो वनस्पतींचा ग्रुप आहे ना, त्याला परत काय केलं आपण, त्याला परत आपण 3 भागामध्ये डिवाइड केलं. परत येऊ का, वनस्पती सृष्टी पहिल्यांदा काय केलं आपण, फुलं येत आहेत का नाहीत याच्या आधारावर आपण त्यांचे 2 भाग पडले. कुठले कुठले, अपुष्प आणि सपुष्प. आता आपण कुठे आहे, अपुष्प मध्ये. त्या अपुष्प मध्ये आपण काय केलं की परत काही बेसिक फीचरच्या आधारावरती आपण काय केलं की तुमचे परत त्याचे 3 ग्रुप पाडले आपण. ते काय काय, तुमचं पहिलं आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरं तुमचं काय तर टेरिडोफायटा. कोणाचे ग्रुप आहेत हे अबीजपत्रीचे काय की ग्रुप आहेत. पुन्हा आपण इकडे येऊ, जे बीजपत्री वनस्पती आहेत त्या बीजपत्री वनस्पतींचे परत आपण काय केले की अजून 2 ग्रुप पाडले तुमचे. पहिलं काय तर अनावृत्त बीजी आणि दुसरं काय तुमचं तर आवृत्त बीजी तुमचं. काय म्हणलं आपण, तुमचं अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी तुमचं. त्यामुळे पुन्हा बघतो आपण तुमचं की हे जे तुमचं आवृत्त बीज आहे त्याचे पुन्हा 2 पाडले तुमचे, द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री तुमचे. सो लक्षात घ्या, हे कॉमन चार्ट आहे. ज्या कॉमन चार्ट मध्ये आपण काय केलं की तुमच्या ह्या वनस्पतींचं काय केलं की वर्गीकरण केलं तुमचं. पहिल्यांदा अपुष्प आणि सपुष्प म्हणजे फुलं येत आहेत की नाही ते तुमचं. त्यानंतर अपुष्पचे आपण परत 3 ग्रुप पाडले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. बीजपत्रीचे परत काय केलं आपण, तुमचं अनावृत्त बीज आणि आवृत्त बीज तुमचं. ठीक आहे, आता थोडंसं माझं कन्फ्युजन मागाशी. इथं आपण फळांचा उल्लेख जो करतो, फळांचा उल्लेख तुमच्या इथे करायला नाही पाहिजे होता, कारण की तुमचा उल्लेख तुमचा इथे लक्षात ठेवा. म्हणजे इथं बघतो आपण, इथं फक्त उल्लेख काय ठेवा की फुलं येत आहेत की नाही. इथं काय बघतो आपण तुमचं की जे बीज असतील त्या बीजांच्या भोवती आवरण येते का नाही, त्यामुळे काय होतं तुमचं अनावृत्त बीज की आवृत्त बीज. थोडंसं कन्फ्युजन मागायचं होतं, आपण ते करेक्ट करूया. आपण वरती तुमचा बेस काय होता क्लासिफिकेशनचा, तर फुलं येतात का नाही. आणि आपण जेव्हा बघतो की फुलं येत आहेत पण जे बीज आहेत, जे सीड्स आहेत, ते सीड्स तुमचे फळाच्या आतमध्ये आहेत का नाही होतं, पण त्याचे 2 पार्ट पडले आपण. एक अनावृत्त बीज, तुमचं आवृत्त बीज. ते पण काय बघतो, तुमचे आवृत्त बीज असतील त्यांचे पुन्हा 2 पार्ट तुमचे आहेत, द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री. ते पुढे आपण काय करू, प्रॉपर एक्सप्लेनेशन बघू. आणि ते परत एक फॅक्ट्स घेतले, त्या फॅक्ट्स बघून घ्या. फॅक्ट्स आहे बघा की वनस्पती शास्त्रज्ञ एचर जे होते यांनी काय केलं, 1883 मध्ये वनस्पती सृष्टींचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलं. नाव लक्षात ठेवायचं, कोण आहे तुमचे, एचर. काय केलं त्यांनी, जी वनस्पती सृष्टी आहे त्या वनस्पती सृष्टीचं काय केलं की 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलं. कुठल्या तुमच्या तर अबीजपत्री आणि बीजपत्री. लक्षात ठेवा, तर हे वरती आपण डिस्कस केलं, बीजपत्री आणि अबीजपत्री कोणी केलं हे, तर हे एचरने केलं. लक्षात ठेवा, माहिती आहे तुमचे फॅक्ट दिले आपल्याला. पुढे जाऊया आपण. येस, एक एक करून बघू आपण. पहिले बघा अबीजपत्री वनस्पती. आता लक्षात घ्या, जो मागाचा कॉमन जो चार्ट होता ना, हा चार्ट बघा, हा चार्ट, हा जसा क्लीन करतो हा चार्ट, म्हणजे तुम्हाला नक्की कळून जाईल. ठीक आहे, हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा की वनस्पती सृष्टी अबीजपत्री, बीजपत्री. अबीजपत्रीमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. बीजपत्रीमध्ये अनावृत्त बीजी, आवृत्त बीजी. आवृत्त बीजमध्ये बघतो की द्विबीजपत्री आणि तुमचं एकबीजपत्री. कॉमन स्ट्रक्चर जे आहे ना ते व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा जो पुढचा पाठ आपण डिस्कस करणार होता तो तुम्हाला व्यवस्थित काय की लक्षात तुमच्या लक्षात. ठीक आहे ना, एक एक करून बघू आपण. हा, आता येतो आपण बघा. पहिली उपसृष्टी, पहिल्यांदा आपण काय म्हणतो की वनस्पती सृष्टी तुमची म्हणतात, त्यातली पहिली उपसृष्टी कुठे तुमची तर अबीजपत्री. त्याला इंग्लिश म्हणतो आपण क्रिप्टोगॅमस म्हणतो आपण. एक्झामला काय विचारतात, एक्झामला तुम्हाला याचे फीचर्स विचारतील की अबीजपत्रीची वैशिष्ट्य काय असतात, किंवा तुम्हाला देतील ती वैशिष्ट्य की बाई ही वैशिष्ट्य खालीलपैकी कुठल्या उपसृष्टीचे आहेत ते, किंवा त्याची एक्झाम्पल्स देतील. काय विचारतो तुम्हाला की बाई हे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल कुठल्या सृष्टीचं आहे, किंवा या सृष्टीचं काय की खालीपैकी कुठलं एक्झाम्पल आहे. त्यामुळे फीचर्स आणि एक्झाम्पल्स प्रॉपर लक्षात ठेवायचे, कारण तीच तुमच्या एक्झाम काय की वारंवार तुमच्या विचारत असतात तुमच्या. ठीक आहे ना. सो अबीजपत्रीमध्ये म्हणतो आपण तुमच्या काय की पहिला विभाग तुमचा कोणता होता, थॅलोफायटा विभाग. आठवतोय का, अबीजपत्री 3 विभाग तुमचे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. कुठं बघतो पहिला आपण, थॅलोफायटा विभाग बघतो आपण. कशामधला, अबीजपत्री वनस्पती, आपण क्रिप्टोगॅमी म्हणतो आपण. ठीक आहे ना. वैशिष्ट्य काय बघा, या वनस्पती प्रामुख्याने कुठे वाढतात, पाण्यात वाढतात. फार प्रॉपर, फार प्रिसाइजली लक्षात ठेवायचं.
अबीजपत्री वनस्पती त्यातली उपसृष्टी त्यातला पहिला विभाग कोणता आहे? थॅलोफायटा. वैशिष्ट्य काय? तर थॅलोफायटा जे तुमच्या वनस्पती असतील ते वाढतील तुमच्या कुठे? प्रामुख्यानं पाण्यात वाढतील तुमचे, ठीक आहे ना. मूळ, खोड, पान, फुल हे अवयव नसतात, लक्षात ठेवा. जे कॉमन फीचर्स म्हणतो तुमच्या वनस्पतीच्या की मूळ आहे, खोड आहे, पान आहे, फुल आहे, हे अवयव तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. हरित द्रव्यांच्या मुळे स्वयंपोषी असतात, लक्षात ठेवा. हे कन्फर्म आहे. त्यांच्यामध्ये काय की हरित द्रव्य आहेत आणि ती हरित द्रव्य असल्यामुळे ते काय की तुमचे कुठल्या प्रकारचे आहेत? ते तर स्वयंपोषी प्रकारचे आहेत. आणि या गटाला काय म्हणतो आपण? शैवाल म्हणतो आपण. की ज्या थॅलोफायटामध्ये काय तुमचे असेल की हरित द्रव्य असेल जे फोटोसिंथेसिस करतील तर काय म्हणतो आपण? शैवाल म्हणतो किंवा अल्गी म्हणतो आपण, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग याचे एक्झाम्पल बघा. स्पायरोवायरा एक्झाम्पल लक्षात ठेवा बघा. इलोथ्रिक्स, जुलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम हे त्याचे आहेत की एक्झाम्पल्स आहेत. कशाची? थॅलोफायटाचे एक्झाम्पल तुमच्या लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढे बघतो आपण यातील काही वनस्पती गोड्या तर काय बघतो आपण की खारट पाण्यामध्ये देखील तुम्हाला आढळताना दिसतील. या काही फीचर्स, कॉमन फीचर्स आहेत तुमचे कशाचे? थॅलोफायटाचे. पुढे बघतो आपण इथं की हरितद्रव्य ज्यांच्यामध्ये नसेल त्याला काय म्हणतो आपण? किण्व म्हणतो किंवा बुरशी म्हणतो. तर आपण काय केले की कवक या गटामध्ये टाकले. मी थोडंसं सिंपल करतो बघा. अबीजपत्री त्याचा पहिला विभाग कोणता आहे? थॅलोफायटा, ठीक आहे ना. बरं, वैशिष्ट्य काय थॅलोफायटाचं? म्हणलं आपण की प्रामुख्याने तुमच्या काय की पाण्यात आढळतील, पहिलं वैशिष्ट्य. दुसरं काय? पान, खोड, फुल अशा प्रकारचे काय की तुमचे अवयव त्यामध्ये नसतात. आणि मग ज्यांच्यामध्ये हरित द्रव्य आहे बघा, ज्या थॅलोफायटामध्ये काय की हरित द्रव्य आहे जे प्रकाश संश्लेषण करू शकतील त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण शैवाल. त्यांचा आपण एक वेगळा ग्रुप केला. काय केला आपण? त्यांचा शैवाल नावाचा ग्रुप केला, ठीक आहे ना. दुसरं, ज्यांच्यामध्ये हरित द्रव्य नाही म्हणजे जे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण करू शकणार नाहीत यांचा आपण एक वेगळा ग्रुप केला. त्याला काय म्हणतो आपण? कवक म्हणतो आपण. फंगस. कळतंय का? थॅलोफायटस काय केलं आपण? परत दोन वेगळे ग्रुप केले. कुठले? शैवाल आणि कवक. कशाच्या आधारावरती? त्यांच्यामध्ये हरित द्रव्य आहेत की नाही, तर मग ते फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करतायत की नाही करतायत. आय गेस तुमचं क्लिअर असेल. पुढचा ग्रुप आहे आपला विभाग 2, तो म्हणजे ब्रायोफायटा. विभाग 2 तुमचा काय? तर ब्रायोफायटा, ठीक आहे ना. वैशिष्ट्य काय बघा, या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. फार महत्वाची फॅक्ट आहे, मार्क करतो, इम्पॉर्टंट आहे. VIMP काय म्हणतो आपण की वनस्पती सृष्टीचं उभयचरचा अर्थ करतोय का? उभयचर म्हणजे अशी गोष्ट जी पाण्यामध्ये पण जगू शकते आणि जमिनीवरती पण जगू शकते. काय म्हणतो आपण? उभयचर म्हणतो. आणि मग वनस्पती सृष्टीमध्ये उभयचर म्हणून कुणाला उभं जातो तुमच्या? तर ब्रायोफायटा ग्रुप आहे तुमचा. समजले का? लक्षात ठेवा, फार महत्वाची फॅक्ट तुमची पहिलीच मिळाली तुमची, ठीक आहे ना. पुढं काय म्हणतो बघा, ते ओलसर मातीत वाढतात, परंतु ज्यावेळेस त्यांना प्रजनन करायचं असेल त्यावेळेस काय तुमची त्यांना पाण्याची गरज तुमची असते. म्हणजे काय म्हणतो? उभयचर म्हणतो आपण. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. तिन्ही शब्द महत्वाचे आहेत बघा. ब्रायोफायटा विषय काय बघतो आपण की काय महत्वाचे फॅक्ट बघतो आपण. पहिली फॅक्ट काय? तर उभयचर वनस्पती आहेत. काय? त्या उभयचर म्हणजे ज्या जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी तुमच्या. पुढचं काय म्हणतो आपण? तुमच्या या वनस्पती निम्नस्तरीय पहिलं. दुसरं बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर. आणि तिसरं स्वयंपोषी असतात. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत ब्रायोफायटा विषयीच्या, ठीक आहे ना. यांच्या बघतो आपण की प्रजनन जे आहे ते बीजाणू निर्मितीने होतं. हे पण महत्वाचं तुमचं. प्रजनन तुमचं काय असेल तर बीजाणू निर्मितीने. सगळ्या फॅक्ट्स आपल्या एक्झाम लिस्ट आहेत की महत्वाचे तुमचे, ठीक आहे. पुढे काय म्हणलं बघा की रचना कशा बघा. रचना तुमची चपटी रिबन सारखी तुमची रचना तुमची असते, ठीक आहे ना. पुढे बघतो आपण वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात. पानांसारख्या रचना असतात. मुळांच्या विषयी बघतो तुमची की मुळापासून तुमच्या, पण खरी मुळ आणि पाण्यांना असत नाही. तसे एक्झाम्पल कायची? एक्झाम्पल बघा, मॉस किंवा फिनारिया, मर्केन्शिया, त्यानंतर अँथोसिरॉस आणि रिक्सिया हे त्याची काय आहेत की एक्झाम्पल. कशाची? ब्रायोफायटाचे एक्झाम्पल्स आहेत. फीचर्स मेन पर्सन, फीचर्स, वैशिष्ट्य आणि एक्झाम्पल्स प्रॉपर लक्षात ठेवायची. ते एक्झामला ह्याच्या बाहेरचा क्वेश्चन येत नाही.
त्यामुळे पहिला आपण काय बघितलं तुमचं, आपण काय बघतोय अबीजपत्री वनस्पती. त्यामुळे पहिले काय बघितलं आपण तुमचं थॅलोफायटा, नंतर काय बघितलं आपण तुमचं ब्रायोफायटा, शेवटी तुमचं राहते तुमचे टेरिडोफायटा तिकडे वापरतो. येस, तिसरा विभाग आपला तो म्हणजे टेरिडोफायटा. ठीक आहे ना. यात काय बघा, याचे वैशिष्ट्य काय, यांना मूळ, खोड आणि पान असे सुस्पष्ट अवयव असतात. लक्षात घ्या, अबीजपत्री मधला तिसरा विभाग, ज्यामध्ये काय दिसतंय आपल्याला की मूळ, खोड आणि पान असे तिन्ही प्रकारचे अवयव तुम्हाला इथे बघायला मिळतील. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढे बघतो आपण, पाणी आणि अन्न याचं वहन होण्यासाठी स्वतंत्र ऊती असतात. फार इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. परत एकदा बघा, लक्षात घ्या. टेरिडोफायटा काय म्हणतो आपण तुमचं, तर मूळ, खोड, पान असे अवयव आहेत का, आहेत. अजून काय, अजून बघतो आपण की अन्न आणि पाणी जे म्हणतो वहन तुमचं होतं वनस्पतीमध्ये, तर ते वहन होण्यासाठी स्वतंत्र ऊती पण आहेत. हे फार महत्वाचं आहे. कशासाठी, तर अन्न आणि पाण्याच्या वहनासाठी तुमचं. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं, यांना फुले आणि फळे येत नाही. तर ऑब्वियस आपण म्हणतो, आपण त्याला काय म्हणतो, आपण त्यांना अबीजपत्री म्हणतो आपण त्याला, की जिथं बघतो की फुलं येत नसतात त्याला काय म्हणतो आपण, अबीजपत्री. सो ऑब्वियसली तुमचं माहिती आहे आपल्याला. ठीक आहे ना. पुढं, प्रजनन कसं होतंय, तर प्रजनन पानांच्या माग बीजाणूंद्वारे प्रजनन तुमचे होते. प्रजनन कसं आहे, तर बीजाणूंच्या द्वारे प्रजनन आहे. मागं पण डिस्कस केलं आपण तेच. तुमच्या ब्रायोफायटामध्ये काय म्हणतो आपण, की बीजाणू निर्मितीद्वारे प्रजनन होते. इथे पण तेच तुमचं आहे की बीजाणू तयार तुमचे होते, त्याद्वारे तुमचं प्रजनन होते. एक्झाम्पल काय, तर फर्न्स, ज्याला आपण नेफ्रुलिस म्हणतो आपण, नेचे, मार्सिलिया, टेरिस, एडियंटम, इक्विसेटम, सिलॉन्जिला, लायकोपिडिया. एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत. पेपर सांगतोय, नावं अवघड आहेत, उच्चाराला अवघड आहेत, लक्षात अवघड आहेत, पण ते पर्याय नाही. आपल्याला जर एक्झाम पास व्हायची असेल तर अशा प्रकारची नावं जी आहेत ना, ती लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे. ऑप्शन तुमचं. ठीक आहे ना. या वनस्पतींमध्ये बघतो आपण की अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होतं. फार महत्वाचं, परत जे मी अंडरलाईन केलं ना, हायलाइट केलंय, फार महत्वाचं. एक आपण की ही जी तुमचं टेरिडोफायटा आहे, त्या टेरिडोफायटामध्ये दोन्ही प्रकारे प्रजनन होऊ शकतं. टेरिडोफायटा वनस्पती काय म्हणतोय मी, दोन्ही प्रकारचं प्रजनन होऊ शकतं. कुठले कुठले, एक पहिलं अलैंगिक प्रजनन, त्याचा ऑप्शन काय, त्याचा ऑप्शन आहे बीजाणू निर्मितीद्वारे. दुसरं लैंगिक प्रजनन, त्याचा ऑप्शन काय तुमचा, युग्मक निर्मितीद्वारे. दोन्ही पर्याय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. हा ठीक आहे, बाकीची काय आवश्यकता आपल्याला नाहीये. बाकी तुम्ही लक्ष ठेवा. हे तीन आपण काय केले की महत्वाचे तुमचे विभाग जे आहेत ते कशाचे, अबीजपत्रींची आपण डिस्कस केले तुमचे. तर पुढच्या पाठात जाऊ आपण. पुढचं आहे आता दुसरी उपसृष्टी आपली, म्हणजे की बीजपत्री, ज्याला आपण फॅरन गॅमस म्हणतो. मग काय म्हणतो आपण, क्रिप्टोगॅमस म्हणतो. आता काय म्हणतो आपण त्याला, फॅरन गॅमस. एक एक करून बघतो आपण तुमचं. ठीक आहे ना. ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, फार महत्वाचं तुमचं. काय म्हणतो आपण, की ज्या काय करतील की बिया निर्माण करतात, त्या वनस्पतीने काय म्हणतो आपण, बीजपत्री म्हणतो आपण. ठीक आहे ना. यांच्यात प्रजनन जे आहे, जी प्रजनन क्रिया असेल, त्या प्रजनन क्रियेअंतर्गत की बिया तयार होतील, ज्यामध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो, आणि या बिया रुजतात, त्यानंतर काय होतं तुमचं की नवीन भ्रूणाची वाढ होते. मग बघितलं तुमच्या थॅलोफायटा असेल, ब्रायोफायटा असेल, टेरिडोफायटा असेल, यांचं काय वैशिष्ट्य आपण, की यांच्यामध्ये फुल येत नाही आणि फुल नाही, त्यामुळे तुमचं काय की बीज जो आहे तो बीज तयार होणार नाही. हा, तिथं बीजाणू निर्मिती होते. लक्षात घ्या, सीड म्हणजे बिया आणि बीजाणू यांच्यामध्ये फरक आहे. बेसिक डिफरन्स तुमचा असेल. ठीक आहे ना. बीजाणूंच्या अलीकडची, सॉरी, बियांच्या अलीकडची पायरी तुमची काय की बीजाणू आहे. सो बीजाणू निर्माण होतील, युग्मक निर्मिती होईल तुमच्या. पण जिथे बघतो आपण की सीड्सचं फॉर्मेशन मागे जे बघेल तुमचे तीन ग्रुप, त्यांच्यामध्ये होणार नाही. सीड्स तुम्हाला इथे बघायला तुमच्या कशामध्ये, तर बीजपत्रीमध्ये किंवा फॅरन गॅमस मध्ये तुमच्या. ठीक आहे ना. आता बघतो आपण की बीजपत्रीचे परत तुमचे दोन विभाग. पहिला विभाग तुमचा कोणता आहे, अनावृत्त बीज, त्याला आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. आपण काय बोलतोय कळते का, लक्षात घ्या. काय म्हणतो आपण, आपली उपसृष्टी कोणती आहे, बीजपत्री ही तुमची उपसृष्टी आहे, ज्यामध्ये काय म्हणतो आपण की बियांची निर्मिती होते. बर, त्याचे परत तुमचे दोन विभाग. तुमचे पहिला विभाग कोणता तुमचा, तर अनावृत्त बीजी. कळते का बघा, अनावृत्त बीज म्हणजे काय, तर इथं घेऊ आपण मे बी, हा इथं म्हणले बघा, जिम्नोस्पर्म म्हणजेच काय, जिम्नोस म्हणजे न झाकलेली, अनावृत्त, आणि स्पर्म म्हणजे बीज. म्हणजे काय, अनावृत्त बीज, बीज वनस्पती असतील त्यांच्यामध्ये जे बीज आहे ते न झाकलेलं असेल. म्हणजेच काय, याच्यावरती फळ असणार नाही. इथं काय असेल तुमचे असेल आवृत्त बीजी,
ज्याच्यामध्ये काय बघतो आपण की बी जो असेल तो झाकलेला असेल. कशामुळं? तर तुमच्या फळामुळे. सो फळ याच्यामध्ये असणार आहे. डिफरन्स कळतोय का? बघा, बीजपत्री ज्याच्यामध्ये काय तुमचं वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये बिया निर्माण होतात. परत दोन प्रकार तुमचे. पहिला कोणता? तुमचा अनावृत्त बीज. म्हणजे काय? जिथं बिया असतील पण त्या न झाकलेल्या असतील, त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं आवरण असणार नाही. म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये फळ हा प्रकार तुम्हाला बघायला मिळणार नाही. इकडे काय बघतो आपण? आवृत्त बीजी. म्हणजेच काय? ज्यांच्यामध्ये बिया असतील आणि त्या झाकलेल्या पण असतील, म्हणजे काय? त्यांच्यामध्ये मला फळ हा प्रकार तुम्हाला तिकडे बघायला मिळतो. ठीक आहे ना? लक्षात घ्या. एक करून बघू आपण. अनावृत्त बीजी वैशिष्ट्य काय बघा? या गटाच्या वनस्पती असतील त्या बहुधा सदाहरित, बहुवार्षिक आणि काष्टमय असतात. बघा काय काय फीचर तुमचे. पहिलं फीचर काय? सदाहरित म्हणजेच काय? ना वर्षभर हिरव्यागार असतील. बहुवार्षिक म्हणजेच काय? की त्या मल्टिपल इयर्स असतील. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष म्हणजे तुमच्या. पुढचं काय? काष्टमय. काष्टमय कळते ना? त्यांच्यावरती तुम्हाला एक काहीतरी की जाड आवरण जे आहे तुम्हाला बघायला मिळेल तुमचं. ठीक आहे ना? पुढे बघतोय आपण. या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात. म्हणजे तुम्ही बघा की पामचं ट्री एक्झाम्पल घ्यायला घेतलं तुमच्या खाली बघा, क्रिसमस ट्री, त्यानंतर सायकस तुमचा, पायनस तुमचा, म्हणजे पाम ट्रीवर तुमचा. जिथे बघतो आपण की खोडांच्या वरती फांदे आहेत तुमच्या. मग काय की वरती तुम्हाला दिसेल की फांदे आहेत तुमच्या अशा प्रकारच्या. त्याला म्हणतो ना आपण की मुकुट तयार तुमचा होतो तुमच्या वरती फांद्याला. तो असा मुकुट तयार होतो वरती तुमच्या शेंड्याला. आधे म्हणजे तुमच्या काही की फांदे तुम्हाला बघायला मिळणार नाही तुमच्या. ठीक आहे ना? पुढं या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगळ्या वेगळ्या बीजनपत्रावरती तुमच्या येतात. फक्त फॅक्ट लक्षात ठेवतो. ठीक आहे ना? आणि बियांच्या वरती नैसर्गिक आच्छादन नसतं. म्हणजेच काय बघायचं बोलू आपण, तुमचं यांना फळे येत नाहीत तुमचे. एक्झाम्पल काय त्याची एक्झाम्पल बघा. सायकस, पिसिया म्हणजेच क्रिसमस ट्री, थुजा म्हणजेच मोरपंखी, पायनस म्हणजेच काय तुमचा देवदार. याची काय की एक्झाम्पल. फीचर्स काय परत रिपीट करतो. फीचर्स आहेत की सदाहरित आहेत, बहुवार्षिक आहेत, झाडावरती काष्टमय आवरण. काष्टमय आवरण म्हणजे तुम्ही जर बघा ना, तुम्ही पायनसचं झाड वगैरे तुम्ही बघा, त्याने तुम्हाला एक जाड आवरण तुम्हाला दिसतं. जाड आवरण तुमचं आहे. दुसरं काय म्हणतो आपण तुमचं की बिया येतील त्या न झाकलेलं तुमच्या की फळांचा तुम्हाला प्रकार बघायला मिळणार नाही. त्याचे काय की ही एक्झाम्पल तुमचे असतील. ठीक आहे ना? हा तुमचा विभाग 1 झाला. नंतर आहे विभाग 2. त्याला म्हणतो आपण आवृत्त बीजी वनस्पतीला अँजिओस्पर्म म्हणतो आपण. इथे काय? तर फुले येतात आणि फुलं त्यांचं काय की मेन त्यांचं प्रजनन अंग आहे. आणि या फुलांचं रूपांतर काय तुमच्या की फळामध्ये होते. त्या फळांच्या आतमध्ये काय तुमच्या असतील की बिया असतील. आणि मग आता म्हणून अँजिओस म्हणजे काहीतरी कवर आणि स्पर्म म्हणजे काहीतरी बीज. ज्यांच्यावरती कवर आहे अशा प्रकारचे बियाणे काय म्हणतो आपण तुमचं अँजिओस्पर्म म्हणतो आपण. ठीक आहे ना? आणि बघतो आपण की याच्यामध्ये 2 तुमचे प्रकार पडतील. ते आपण लिहिते पण द्विबीजपत्री. कशा प्रकार तुमचे आहेत? हे आवृत्त बीजी वनस्पतींचे काय आहेत की हे 2 प्रकार तुमचे असतील. कुठले कुठले? द्विबीजपत्री वनस्पती आणि एक बीजपत्री वनस्पती. कळतंय का? लक्षात ठेवा. वैशिष्ट्य काय बघा. इथं काही मुद्दे घेतात आपण त्यांचे काही, आणि त्या मुद्द्यांच्या आधारे काय करतो आपण दोघांच्या मधला क्लासिफिकेशन बघतोय. फार महत्वाचा एक्झामला तुमच्या याच्यावरती क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकतोय की ज्या आवृत्त बीजी वनस्पती आहेत उपसृष्टी, त्याच्यामध्ये बघतो की 2 तुमचे विभाग विभाग तुमचे 2 उपविभाग पहिला पण द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री. त्यांची वैशिष्ट्य बघा. पहिलं वैशिष्ट्य काय? तर बिया कुठल्या प्रकार असतील? याच्यामध्ये 2 बीजपत्रे असतील. याच्यामध्ये एकच बीजपत्र असेल तुमचं. 2 बीजपत्र म्हणजे काय? समजा आपण भुईमुंग घेतला तर भुईमुंगाचे तुमचे 2 असे काय की सेपरेट तुमच्या डाळी होतात. याच्यामध्ये तसं तुम्हाला 2 सेपरेट डाळी बघायला मिळणार नाहीत. बघा मूळ कसं असेल? मूळ इथं ठळक असतं आणि प्राथमिक मूळ असेल. आपण सोटपून म्हणतो आपण. इथे काय तुमचं असेल की तंतुमय. बघा सोटपून म्हणजे काय? स्ट्रक्चर असं बघा. एक तुमचं मेन रूट तुमचं असेल. ठीक आहे ना? आणि त्याला तुमचे इतर काही तुमचे रूट्स असतील. इथे काय तुमचं असते की मूळ तुमचं असं तंतूंसारखं असेल तुमचं. हा प्रकार परत तुमचा असेल. पुढे खोड कसं असतं? मजबूत असते, कठीण असते. जे एक्झाम्पल तुमचं वटवृक्ष आहे तुमचं. इकडे काय बघतो की खोड तुमचं कसं आहे तर पोकळ बांबूचं एक्झाम्पल तुमचं किंवा आभास असेल तुमच्या केळीसारखं तुमचं. ठीक आहे ना? त्यानंतर पान जाळीदार शिराविन्यास तुमचं. म्हणजे काय? तर असं पान आहे बघा. वडाचं पान तुम्ही बघा नाही, असं पान तुमचं असतं. मेन शिरा अशा असते, काही शिरा तुमच्या अशा असतात आणि त्यामध्ये परत तुमच्या इतर शिरा पण तुमच्या काय म्हणतो आपण जाळीदार शिराविन्यास तुमचा. इकडे काय तुमचं असेल समांतर शिराविन्यास. म्हणजे समजा तुम्ही जर घेतलं मक्याचं पान घेतलं तर पान तुमचं असं मोठं असेल, भलं मोठं. मध्ये तुमची एक मेन शिर असेल अशी, आणि इतर शिरा काय तुमच्या असते की पॅरल चालते तुमची. कळते ना? काय म्हणतो आपण समांतर शिरा विन्यास म्हणतो आपण त्याला. पुढं फुल कसं असेल? 4 किंवा 5 भागांचे, ज्याला आपण चतुर्भागी किंवा पंचभागी भाग म्हणजे कळते ना? फुलांच्या आपण ज्या पाकळ्या बघतो ना अशा 1, 2, 3 आणि 4 असं 4 भागांचं फुल असेल. इथे काय म्हणतो की 3 भागांचं फुल तुमचे त्रिभागी ज्याला म्हणतो आपण. म्हणजे 1 त्यानंतर हे 2 आणि त्यानंतर 3 अशा 3 भागांचं फुल तुमचं असेल. काय म्हणतो आपण तुमचं तर आवृत्त बीजी तुमचे हे 2 प्रकार तुमचे द्विबीजपत्री एक बीजपत्री. एक्झाम्पल काय तुमचं? एक्झाम्पल तुमचं बघा सगळे तुमचे म्हणजे आंबा, चिक्कू,
त्यानंतर तुमचं बघा की करवंद तुमचं असेल, जे तुम्हाला दिसतात मोठी झाडं तुमच्या, बुंदा मोठा तुमचा, ते तुमचे काय आहेत की द्विबीजपत्रीचे एक्झाम्पल तुमचे असतील. आणि एक एक्झाम्पल तुमच्या गहू, त्यानंतर तुमचं तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, हे तुमचे बघतो आपण तुमचे काय आहेत की एक बीजपत्रीची एक्झाम्पल तुमचे असतील. अखेर तुमचे काय की हे मुद्दा क्लिअर झाला असेल. ठीक आहे ना? ओके. किती राहिले एकदा फक्त चेक करूया आपण, म्हणजे आपलं पुढचं कंटिन्यू करता येईल की नाही. एकच मिनिट. हा ठीक आहे, अजून आपलं बरंच आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. उरलेला पाठ काय करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू आपण. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. आणि परत व्हिडिओ रिपीट म्हणून बघा, मागची व्हिडिओ आधी बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून तुमच्या मित्रांमध्ये काय करा, शेअर करा तुमचे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.